नमस्कार भावांनो बहिणींनो, वरे आलेले आहेत. आमची दीदी घेऊन आलेली नाही, लता आंटी घेऊन आलेल्या आहेत. बया मला हिरवळ उपास आहे मैत्रिणी. मी आज काय खाल्लं नाही त्याच्यामुळे दीदी परत खिचडी ही आणली होती. लोक आता इतकं बडं पुढच्या का मला काय मग पुढे दे ना बघा मैत्रिणी मी परत तुमच्या बसा खायला. नाही 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 आय अय बाळा आधी एवढं गरम करून खातो मग परत भूक लागली परत अशी मैत्रीण लागती जीवाला जीव देणारी. इष्टक लता आंटी. हा लेट पण थेट. हा तुम्ही म्हणता ना आताचीच आहे का गाव लय जुनी. आम्ही 2000 किती मग 18 मध्ये हे गेलतो ना. चॅनल चालू केल्यावरती आमच्या बाईनी मला त्याने मला लय सपोर्ट केला तिथं आमच्या वस्तीवरती. जर कुणी मला सपोर्ट केला असेल ना, आमच्या बाई पण तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओमध्ये दिसायच्या तर रानात राहायला गेल्यात म्हणून. आणि आमची लता ह्या दोघींनी मला पहिल्यांदा लय सपोर्ट केला कारण का. आणि मसाले बिझनेस चालू केले पण हिने मला ना म्हणजे मसाले चालू केल्यापासून जे घेतात आहेत ना लता ते आतापर्यंत घेतात. आणि लास्टला एक घर आहे बघा पांडभाऊजीचं ह्यांचं, त्यांच्या घरची पण माझ्याकडून घेतात. थँक्यू बरं का सगळ्यांना. आणि आमच्या बाईनी पण मला या सगळेजण खायला वडे. बाय बाय. करे गाना बाई गाना आलाय पाणी न्यायला. आता कसा इज्जतीत बोललास कसं काय असं दुसऱ्याला पण इज्जत दिली तर दुसरे आपल्याला इज्जत देते. बाळा किती वेळा सकाळी घरनं न्यायची झाली रे? किती माणसं आली आज न्यायला? अजून सकाळी एक तर आता अजून 2 आले. 2 आल्यात होय. किती पानं नाही कुठून आलं ते आता? ही होय एक आलं तिकडून इंदापूरवरून. आणि एक ते नाही ती मंदार ती हा ती मंदार त्यांच्या आत्या मंदार त्यांचा मामा. आणि सकाळी कुठून आलती? सकाळी होय सकाळी ती आमच्या पप्पाचं मामा होतं ती. बघा आमचा गणेश आहे ना मैत्रिणींनो, किती दिवसाला येतो रे तू? 2 दिवसाला, कधी कधी दिवसातनं 3 वेळा 4 वेळा. म्हणजे जर कुणाला गुदखड्याचा त्रास होत असेल आणि जास्त जर त्रास होत असेल तर आमच्या इथं नाना औषध देतात पानफुटीचं. जवळचं कुणी असेल आसपासचं तर त्यांच्याकडून औषध घ्या. म्हणजे ऑपरेशन वगैरे करायची गरज लागत नाही, त्यांनी खडा पडतो तुमचा. एकदा तुम्ही बघा पानफुटीचं औषध देतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे माय लाईफ मधलं पण ह्यांच्याकडे पण औषध मिळतं मुतखड्याचं, त्यांनी पण खडा पडतो. ते त्याला 2-3 हजार खर्च नसेल करायचं तर हे आपलं फुकट असतं. हे पण तुम्ही खाऊ शकता, काय अडचण नाही, हे का नाही. असं आमचा गाणा येतो आणि घेऊन जातो. आणि ह्या बघा कसं झोपला रॉकी हाय ना. ह्याला त्याचं मालक येऊन आणि नेऊन दमलं, पण हा काय त्यांच्या घरी जाय ना. ती बांधून ठेवल्यापुरता राहतोय, बांधून सोडला की हा येतोय. आणि हा आमच्या पण घरी नसतो एका जागेवर ठिकाण्यावरती. हिट असतो, सोहमच्यात असतो, सगळीकडे हिटतो. तिकडे आहे ना घर मित्रांनो सोहमचं ते हाय त्यांना माहिती सोहमचं घर. असं झूम करून काय गरज नाही दाखवायची, त्यांनी ती काही नवीन नाहीत आपली इथं. आणि मी चालली आता आमच्या आईला आणि हॉटेलला भेटायला. सुंदर अशी मस्त पैकी पिशवी बिशवी भरली मी. पिंक कलरची केक आहे, डार्क पिंक कलरची हे चालते ना काय प्रॉब्लेम. ह्यापेक्षा डार्क ती दिसते चांगली. आता मी माझी पिशवी भरली आहे. माझी पिशवी तरी दाव भरलेला मी 1 दिवस 2 दिवस राहणार आहे मी आईच्या घरी. म्हणजे मला माहित नाही राहणार आहे का नाही, पण पिशवी बिशवी भरून चालली आहे. मला माझी गाडी आहे. काय म्हणलं पप्पा पण येणार तुम्ही? नाही तर मामा आहे. हा काय म्हणता? नमस्कार सगळ्यांना. होय जाऊ बाहेरलं गार्डन फिरटन जरा व्यवस्थित. मामाच्या घरी आलंय मित्रांनो. हा गणूला आले. अण्णा शेट गाडी रेट गाडीचा नंबर 16. अण्णाने मारलाय म्हशीला डोळा. आणि आमच्या मम्मी म्हशीला डोळा. गार्डन फिरूया मामाच्या गावाला जाऊ. ट्रेन. नमस्कार.
नमस्कार भावांनो, ही आमची दीदी. अन्न धर याला मोबाईल धर नंतर तोंडात कॅमेरा. आमचा गणेश मित्रांनो. कशाला त्याला जोर येतो त्याच्या भोवती तुला? तुला माहिती आहे का व्हिडिओ मग आधीचा मग कळलं काय केलं त्यांनी? किती जोर येतो आमची दीदी मित्रांनो. घरी आलोय, सकाळी आलोय. कधी आल्यापासून जरा वाईट जरा दोनदा खाल्लं. आता म्हणलं तुम्ही आता कुठं गेली काय माहिती, व्हिडिओ नाही काय नाही. मग म्हणलं वाईट गणेशला म्हणलं जरा आता वाईट अंधार पडायच्या आधी जर कोणाचं काय चाललंय दाखव. तर आता आमचं अण्णा तुम्हाला सगळं फिरून दाखवून. अण्णा नाही तू दाखव जा, त्यालाच लाव दाखव. मित्रांनो इथं गार्डन आहे. झाड झाड मामाचं घर झाड दाखव, नवीन ताईसाहेब. झाड. घालू नको नवीन जुन्या ताईसाहेबांना माहिती, पण नवीन ताईसाहेबांना आपल्या आजीचं ह्यांचं घर माहित नाही. तर मी आली माझ्या माहेरामध्ये आणि दाखव सगळं. चला तर डूम टेड्याव. मित्रांनो हे मामाचं गार्डन आहे, हे एवढं मोठं. आणि मी मामा दीदी तू झालं मी राईट मारणार आहे. मामाने मॅडम होती ते तोंडात मामाने हे पूर्ण बघत. मम्मीला कधी मामी होतं, मामीला कधी मिस होतं, मिसला परत मॅडम होतं. नाही म्हणजे मॅडम खूप लागलेली पण झाली. ऑटोमॅटिक व्हिडिओ काढते. अरे त्याला व्हिडिओ काढत निवड लिंगायची फक्त तोंडात कॅमेरा अशी झापड लावायचं. आणि मित्रांनो अशी सुंदर असं गार्डन आहे इथं. मामांचे नवीन घर आमच्या मामाने एकदम गार्डन भारी सजवले. आणि आमची नैना मित्रांनो ही वीर. मित्रांनो मला वीर त्यात बघायचं काय तुम्हाला बघायचं असं ना. आता मी सांगितलंय म्हणलं अख्खे वीर मुकळे लाग बाय. चला आता तुम्हाला दाखवतो. मोबाईल पडला पण खतरनाक होणार बरं का भावांनो. आयफोनने 1.5 लाखाला गोडा लागणार मोबाईल पडला की. नाही राहू लागतो. येऊ पाणी तर कसलंच नाही नाही. आणि तुम्ही तर तुमचं पावताना व्हिडिओ बघितलेलं फुलं भरलेली. आमची नेनूची कलाकारी बघा. आमची नेनू बघा आता. आमच्या नेनूचं टॅलेंट बघा आता भावांनो. होय उडी टाकू शकते तू. येऊ भावांनो मला लई भेव वाटते. येऊ पाणी. अरे इथनं उडी टाक. इथनं उडी टाकलं जागा तळालाच. वीर खोले भाऊन माझ्या मांडीवर टराकते. तुम्हाला आश्चर्य झालं असं भावानं. चला आता मला लई भेव वाटते. येऊ शेततळ आहे भावानं. गाणं लावायचं आकाशी चंद्र चांदण्या कसं काय वातावरण रंब. हे आता ह्याच्यात काय सांगा बरं. तुम्हाला प्रश्न पडला असणार ह्याच्या आतमध्ये काय आहे. मटक्याच्या हात आहे दिसतंय का. अयो डिंगडंग मटक्याच्या हात काहीच नाही गे. आराम झाला ना तुला कालच्या दिवस. आणि तू कालच्या धरणं बसू नये. पाय दुखतात का बापू तुझं? हा चलो थांब बाळूमामाच्या नावाला सांग भलं. तिला थोडी उन्हाला ठुकी. रेशमाने सगळं झाडून काढलं. गणाने दाखवलं का ग? यायचा तोंडापाशी काय नाही. इकडून जायचा इकडून यायचा की परत तोंडापाशी आणायचा. तसं करायचं का? ते कामच तसं आहे ना त्याला. आज मी ना आईच्या इथं लय दिवसात ना अशी दुपारचं थांबली. म्हणजे एक दिवस अख्खा आज देणार आहे मी आईच्या घरी. लय भारी वाटतंय मला. आणि हे असं सुंदर झाडं लावलेली इथं गोटमने. आय तिकडं वांग्यात काय करते गाय? तुम्हाला माळवं दाखवू का आईने लावलेलं?
कुठनं यायचं का आता तुझ्या माळव्यात? हो का, ही सगळं काहीतरी. बरं हिथनं दाखवते तुम्हाला माळवा. हिथनं जाते. हिथं लावली आईनी ह्यांनी कोथिंबीर. अगं ह्याला ही पडायला लागलाय रोग मिरच्याला. आय शापूला पाणी लय झालं. शापाला पाणी लय झालं. आणि इकडे मी कोथिंबीर लावली, भेंडी लावली, पालक लावलाय. अगो बाया, मी तिला तर फुलं आली. आय मी तिला तर फुलं आली. अगं इथं बी काय काय लावलंय. टमाटे बी लावल्यात इथं, लय सुंदर दिसते. ही वांगी इथं. आता पावसाळ्यामध्ये वांग जरा महाग असतं, त्याला ना हे होत नाही मैत्रिणींनो, आळीच थांबत नाही त्याची. इथं गवार लावली. हा तरी आमच्या काकीच्या ह्याला लय लवकर ही लागले, वांगी लागलेत गेल्या वर्षीचीच इथं. हा काय करायचं हो त्याचं? रेशमाबाईने केला नाही की आपल्याला खायला. हा मेथी आहे कुठं कुठं त्याच्यात घेते. रेशमाबाईने बघ की केवढा होऊन दिला आहे. ते लाग तिच्या माग कामाचं कार कुठं कुठं ध्यान देईन ग. द्यावं लागतं बाया, कालवणाला करायची म्हणलं भेंडी शेपा. हे सगळं मैत्रिणींना असं आहे ना, भारी दिसतं बरं का. आज म्हणजे मी येते पण काय होतं मग संध्याकाळचं ह्यांच्या बरं यायचं, ह्यांच्या बरं जायचं. आज मी मला म्हणत होतं चल मी येतो. म्हणलं मी नाही, मी एकटीच जाणार आहे. म्हणलं मला थांबायचं आहे, राहायलाच जमत नाही मला. आज पण मी थांबली, पण उद्या सकाळ जाणार आहे. आज रविवार आहे ना, आज कुरिअर बंद असतं. रेशमाचं चाललंय झाडायचं. काय होतं माहिती आहे का, झाड लावायची सोपी तर फक्त त्याच्याकडची स्वच्छता ठेवायची लय अवघड आहे. लय निर्मळ ठेवावं लागतं. हां काय हा भांडणं खेळा. तुमचा जन्म दोघाचा भांडायसाठी झालाय. गणेश दीदीच भाजी परत ना फुटून येईन ना. हा फोडून घेतली म्हणजे आपल्याला घरी खायला. दुसरं काय खड ही तांदूळच आहे. आता मुक्कामाला मला कधी यायला मिळेल माहिती आहे का ह्याच्यावरती, म्हणजे ज्यावेळेस मी रक्षाबंधनला येईन का नाही त्यावेळेस मला मिळेल मुक्कामाला यायला. आणि आता पण मैत्रिणींना नसतं मिळालं ग, पण थोडंसं नाही का, मी तुम्हाला गेल्या 15 दिवसापूर्वी सांगितलेलं की मला थोडासा म्हणजे आराम करायचा आहे. ऑर्डरी असते त्याचं नाही काय, पण लय असं दगदग नाही करायची. कारण का दगदग करून 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 जीव जायचा माझा. कंटाळा आलाय मला आता लय काम करून करून करून. म्हणजे मला आताच नाही आईच्या घरी, मी पहिलेचपासून मला राहायला मिळत नाही. गण्याच्या टायमाला पण डिलिव्हरीला मी तिकडेच होती, कोचुबावीलाच होती. आणि उत्कर्षाच्या टायमाला पण म्हणजे माझा पहिला मुलगा आहे ना, त्यावेळेस पण मला ती झटकं ही आलं, त्याच्यामुळं मला काही इकडं पाठवलं नव्हतं. मी तिकडंच होती. मी आईच्या घरी लय कधी राहिली का दिदीच टायमाला डिलिव्हरीला. 6 महिना झालं त्या दिवशी दाजी टमटम घेऊन आलतं न्यायला. म्हणजे मी लग्न करून गेलते ना मैत्रिणीनं 2003ला, त्यावेळेस पण मी टेम्पोतच गेलती. नंतर मला दिदी झाले पण दाजींनी हीच भाऊच्या ह्यांचा जी टेम्पो आहे का ना दुधाचा, तसला पहिला 3 चाकी होता इक्रम. त्या इक्रममध्येच मला ह्यांनी नेलतं टमटममध्ये पाळणा बिळणा टाकून. ज्या दिवसा महिन्यानं डिलेवरीला पण मी 4-5 दिवस आले असं ना आधीगर. त्यावेळेस आईन ती तिकडे राहिल्या होती वस्तीला घरी, म्हणजे जुन्या घरी होती, त्यावेळेस नव्हती इथं. छान वाटतंय. हा मग मला टेम्पोतच नेलतं, टेम्पोत टाकूनच नेलतं दाजीने. आता इथं हा मग हा कामाच्या कळाल्या आणि खाण्या वाचनं गळाल्या. आता आमचा पिठाचा डबा काय उठा. ओ उठेगा भी नहीं पिठाचा डब्बा, ओ मामाचे घर आया है. माझ्या आईच्या घरी बी हीच नाटकं करती आणि हिज आईच्या घरी बी हीच नाटकं करती. माझी आई मला कधी कामच सांगित नाही माहितीये का. माझ्या आईचं घर म्हणजे कुठलं तिकडचं, तिथं बी मीच करते आणि हिज आईच्या घरी बी मीच करते, काहीच करते. माझी आई मला काम करून देत नाही. भाऊजाई म्हणते काम नका करू तुम्ही बसा.
हो का हे असलं मॉडेल आहे. एक जण म्हणताय छान मैत्री तुमच्या दोघीची. अहो ही भाऊज आहे माझी. मैत्री कुठली तवा जावची पोरगी आहे आमच्या. आव चांगली व्यवस्थित नीट करा मला. हा ह्याची पानं घेतात की दीड बी घेतात. कवळं कवळं घ्यायचं सगळं. शिजत नाही तर हाडक आहेत त्याला. रेशमाचं ऐका. होय रेशमा मामाच्या घरी आली का हाडक आहेत ना त्याला. कळलं नाही. करा करा नीट करा. असू द्या मैत्रिणींनो माझा आराम चाललाय. केलंच नाही तीन टक्के. काय करायचंय टकल करून. काल केस कसे पातळ आहेत माझी. अगं तू आजीव गेली तिथे. आईची केस बघ बरं किती दाट दडप आहे. तो आईवर गेली या ज्ञानेश्वरी. आ कितीदा केलता टक्कल माझा. होय ग. हा ज्ञानीच्या आईने ज्ञानीच्या डोळ्यात काजळ नाही घातलं. नाही तर कधी नाक चोळलं नाही. हा? पोराच्या वेळेस खाती केसर खाती पेढ खाती खाती केसरचं दूध पिती होय वरण भात खाती. आता तुझ्या टायमाला मिळतच नव्हतं तर काय करू. मला खाती वांग्याची भाजी खाती बटाट्याची भाजी खाती. पोराला अशी करून ठेवती. अगं तुझं कातड्याचं नाक आहे काय चिखलाच होतं का काय तसं तसं करून चोळाय. अगं पण लहानपणी नीट केलं असतं तर आता बधाडं झालं नसतं ना. अगं तू लय सुंदर आहे बाये. हा बस त्या नाकाची बदल. तशीच म्हणते चार वेळा. मला जर काय डोकं चलत नाही हिच्या पुढं. तू माझं नाक चोळलं का नाही सांग मला लहानपणी. मग ये आता चुळती. आता काय उपयोग आहे. ये न्याने तुझ्या बी का डोळ्यात काजळ घालती. काजळ मी नाही घातलं माझ्या डोळ्यात कधी हिनं. बारकं आहे माझं डोळं. तिनं काजळच नाही घातलं. मग वाटाला डोळं करून बघायचं. मोठं डोळं कर का तिथे दाव. कसला राग येतोय तुला. अयो कसलं गोड दिसतंय. मम्मी हा झुम नाही ना केलं. आ झुम बिम नाही ना केलं. थोडस माझं मुंग्या डोळ्याची मी. ती सुनत आजीची सावली पडली तुझ्यावर. आजीव आवाजीला गेली मावस आजीव. नाकाला गेली चुलत्याव. अजून आणि हाईटला गेली आजीव. मामाची आजीव. मामाची आई नाही का ती हा राशींची. भरपूर व्हेज मिक्स व्हेज आहे. भरपूर मिक्स आहे. असू द्या मैत्रिणीनं चाललंय त्यांचं चलू द्या. दादागिरीचा आब्रपणा आगाऊपणा करायला गेली आईवर. ए बया त्यांना करायला गेली रेशमा. रेशमा तना तना करती वय रेशमा. त्यांना त्यांना नाही मम्मी बघ तू माझ्या डोळ्यात काजळ तरी घातलं नाही. अरे मला कमेंट ताई जरा डोळं अगं दीदी तुझं डोळं जरा मोठं ही डिस्कशन चाललंय त्यांचं. असू द्या कोणाचं डोळं बारकं कोणाचं नाक मोठं. स्वतःचं कशी अशी करायची आईची शेंडा बांधायचं डोक्यात. की असा कोंबडा अशी घ्यायची अशी कापायची. कोणाच्या ग मोकळा सोडला होता का. थोडा नटपटा केला की रिबनची थोडा नटपटा केला की लगेच अयो, तुझ्या त्या